नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात आपण बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत। सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। शरद पवार गटामध्ये आज दुपारी 3 मोठे पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळते। निलेश लंके, वसंत मोरे आणि हरिश्चंद्र चव्हाण आज शरद पवार गटात येणार असल्याची माहिती आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। शरद पवार गटामध्ये आज 3 मोठे पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। एका बाजूला निलेश लंके पुन्हा एकदा घर वापसी करणार असल्याची माहिती मिळते, तर वसंत मोरे आता मनसेमधून काही दिवसांपूर्वीच 2 दिवसांपूर्वीच राजीनामा दिला होता आपल्या सदस्यपदाचा। त्याचबरोबर हरिश्चंद्र चव्हाण हे देखील आज शरद पवार गटात येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आज हे 3 मोठे नेते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात, शरद पवार गटात आज 3 मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। निलेश लंके, वसंत मोरे आणि हरिश्चंद्र चव्हाण या तिघांची नावं सध्या समोर येतात। हे तीनही नेते आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। निलेश लंके हे आता पुन्हा एकदा घर वापसी करणार असल्याची माहिती आहे। निलेश लंके हे अजितदादा गटाबरोबर गेले होते, पण पुन्हा एकदा ते आता अजित पवार गटाकडून आता शरद पवार गटात येणार असल्याची माहिती मिळते। तर वसंत मोरे यांनी मनसेचा आपला पदाचा राजीनामा दिलेला आहे, पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे आणि आज ते देखील शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। तर तिसऱ्या बाजूला हरिश्चंद्र चव्हाण हे देखील शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तयारी सुरू झाली आहे, म्हणजे आता कुठेतरी तुम्ही म्हणाले होते की लोकांचं मत जाणून घेणार आहात, आता सकाळपासून तुमचे फोन चालू आहेत, कुठेतरी आता मानसिकता झाली आहे। काय झालं का, 1-2 दिवसापासून या चर्चेला अधिक उधाण आलेलं आहे। मुळे आता मला बऱ्याच जणांचे वेगवेगळ्या भागातून फोन आले की आज बऱ्याच जणांना वाटतं की मी काहीतरी प्रवेश करणार, काही का नाही करणार। या सगळ्या घडामोडीच्या बाबतीत मला बऱ्याच जणांचे फोन आले। म्हणजे काही होऊ शकतं, थोड्या पक्षप्रवेश होऊ शकतो, लोकांचं मत काय नेमकं तुमचं? काही असते की राजकीय प्रत्येकाचा वेगवेगळा मतप्रवाह मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न प्रत्येकाचा केला जातो। प्रत्येकाचा एक भावना नसते, प्रत्येकाचा विचार वेगवेगळा असतो। पण दुसरं असं की अजितदादांनी म्हटलं आहे, जर पक्षप्रवेश करायचा असेल तर तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल। मी असं काही कुठं ऐकलं नाही, माझ्या कानाने काही ऐकलं नाही। आणि दादा हे आमचे नेते आहेत, दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलेलं आहे, त्यामुळं असं काही बोलणार नाही। दादा बोलले जरी तर मी एक दादांचा कार्यकर्ता आहे, दादांकडे मी कधी पण अधिकारवाणीने दादांकडे जाऊ शकतो। दादा सुद्धा मला अधिकारवाणीने सांगू शकतात, तेवढा अधिकार आहे। कुणाल जायकर, TV9 मराठी, पुणे। तर निलेश लंके यांची आपण ही प्रतिक्रिया ऐकलेली आहे। काही देखील होऊ शकतं असं देखील ते म्हणालेले आहेत। तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय वसंत मोरे हे देखील आता शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। वसंत मोरे मनसेमध्ये नाराज होते, सातत्याने त्यांची नाराजी समोर येत होती आणि काही 2 दिवसापूर्वीच त्यांनी आपल्या या पदाचा राजीनामा देखील दिला होता। त्यामुळे तेच देखील आता आज पक्षप्रवेश करणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल।